प्रेफर करणार की तुम्ही प्रीमिक्सच वापरा. नमस्कार भावना, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे की ऑइल टँक बरोबर बरा का ऑइलचं प्रीमिक्स बरोबर आहे, म्हणजे वरून ऑइल घातलेलं चांगलं का ऑइल टँक असलेलं चांगलं. तर पहिला मुद्दा असा आहे भावानो की ऑइल टँकबद्दल आपण बोलूया. ऑइल टँक भावानं केलं तर चांगलंच आहे, पण त्याचा एक हे आहे भावानो की ड्रॉबॅक आहे की ऑइल पंप केव्हाही बंद पडू शकतो. म्हणजे रस्त्यात जरी बंद झाला तरी आपल्याला समजणार नाही, किंवा त्याचं पाईप लीक होऊ शकत्या, काय पण होऊ शकते भावानं. त्याचा फायदा असा आहे की भावानं ल्युब्रिकेशन चांगलं भेटणार आपल्या इंजिनला. ल्युब्रिकेशन तुम्हाला चांगलं भेटणार, स्मोक बरोबर पांढरा स्मोक येणार आणि स्मूथ होणार गाडी, लय भरपूर स्मूथ होणार गाडी. त्या म्हणजे स्प्लेंडर चालवल्यासारखं, म्हणजे स्प्लेंडर किती स्मूथ असते, युनिकॉर्न स्मूथ असते, तशी गाडी एकदम स्मूथ होणार. म्हणजे तुम्हाला इंजिन एकदम व्हायब्रिकेशन तुम्हाला इंजिनला जाणवणार नाही अजिबात. दुसरा मुद्दा भावना असा आहे की ऑइल टँकला तुम्हाला काळजी घ्यावी लागणार की ऑइल जेव्हा जेव्हा ऑइल संपेल किंवा त्याच्या ते खाली लिमिटच्या खाली येईल तेव्हा तुम्हाला ऑइल पूर्ण भरावंच लागणार आहे. ते कसं की एकदम तुम्हाला पैसे घालायला लागणार आहेत की बॉटलला, त्याच्या ऑइलच्या बॉटलला पैसे घालावे लागणार आहेत. 200-300 रुपये काय बॉटलची प्राईस असेल, किंवा ऑइलच्या क्वालिटीवर तुम्हाला पैसे घालावे लागणार आहेत. त्यामुळं भावानो ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आता आपण बोलणार आहे की प्रीमिक्स केलं तर चालते काय. तर भावानो प्रीमिक्स मी सध्या माझ्या RX-100ला भावानो प्रीमिक्सच करतो आहे, कारण की मी ऑइल पंप बंद केलेला आहे. माझा ऑइल पंप रस्त्यात भावानो 2-3 वेळा बंद झालेला आहे, त्यामुळं मी ऑइल पंपच बंद करून टाकलेला आहे. तर भावानो प्रीमिक्स जर आपण करणार असलो तर त्याचं प्रमाण काय ठेवायचं, की प्रीमिक्सला प्रमाण काय करायचं. तर भावानो 1 लिटर पेट्रोलला, 100च्या पेट्रोलला नाही भावानो, 1 लिटर पेट्रोलला 30 मिली ठेवायचं प्रमाण. 30 मिली किंवा 20 मिली, जसं तुमची रायडिंग आहे. समजा तुम्ही लॉंग राईड वापरणार आहे गाडी, तर 1 लिटरला 40 मिली ठेवायला पाहिजे. तरच तुमच्या इंजिनला भावानो ल्युब्रिकेशन चांगलं भेटणार आहे आणि स्मोक बरोबर येणार आहे. खरं भावानो जेव्हा आपण प्रीमिक्स वापरतो त्यावेळी स्मोक हा पूर्ण व्हाईट कलरचा येत नसून असा जाळाल्यासारखा, म्हणजे असा निळासा स्मोक येणार आहे भावानो. त्यामुळं एक एकदा समजत नाही आपल्याला निळासा स्मोक येतोय. जसं भावानं आपण बघतोय की बजाज M80 ला स्मोक येतोय, तसाच RX-100ला पण आपल्या स्मोक येणार आहे त्या कलरचा, जर आपण प्रीमिक्स वापरलं तर. आपण जितकं जास्त ऑइल घालल, म्हणजे 40 मिली घालायला चालू केलं समजा तुम्ही डेली राईडला, तर भावानं स्मोक तेवढा जास्तच होणार आहे. आणि ते स्पार्क प्लगसाठी पण भावानं इतकं हे नाही, म्हणजे चांगलं नाही आहे. जास्त ऑइल झालं तर स्पार्क प्लगसुद्धा जाण्याची शक्यता असते त्यात. त्यामुळं शक्यतो मी तर प्रेफर करेन की प्रीमिक्स वापरा, कारण की ऑइल पंप बंद पडण्याचे पण तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि जेव्हा आपल्याकडं पैसे असतात, म्हणजे ॲज युजली भावानो आपण डायरेक्ट ऑइलचं बॉटल सारखं विकत घेण्याचं हे पडत नाही आपल्याला, म्हणजे टेन्शन येत नाही ना. आपण जितकं पेट्रोल टाकलं त्या प्रमाणात आपण ऑइल टाकलं तर आपल्याला पण ती सोयीस्कर जाते. आणि गाडीला पण केव्हा ऑइल पंप बंद पडेल ह्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. जर आपण कितीही चांगलं जरी केलं तरी भावानो ते ऑइल पंपची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. त्यामुळं प्रीमिक्सच वापरा शक्यतो, जसं तुम्हाला बरं पडेल किंवा प्रेफरेबल होईल तसं तुम्ही भावानो प्रीमिक्सच वापरा. जर भावानो आणि एक भावानो टिप देतो की जर तुम्ही प्रीमिक्स वापरत असाल तर खालची पेट्रोलची पाईप आहे बघा, ही जी पेट्रोलची पाईप आहे ती फक्त तुम्ही जरा मोठी ठेवा. नॉर्मल साईजपेक्षा आहे ना भावानो मोठी ठेवा, म्हणजे ऑइल पण त्यातूनच हे होणार आणि पेट्रोल पण त्यातूनच हे होणार. त्यामुळे तुमची गाडी मिसिंग करणार नाही भावानो. मिसिंग म्हणजे काय, तुम्ही जेव्हा 4थ्या घेरला असताय, 4थ्या-3ऱ्या घेरला जेव्हा तुम्ही रेसमध्ये असताय, म्हणजे जास्त स्पीडमध्ये असताय, तेव्हा गाडी मिसिंग करते, म्हणजे पेट्रोल संपल्यासारखं होते गाडीला. ते होणार नाही. मोठी पाईप ठेवली की पेट्रोल पण संपणार, म्हणजे जोरात पेट्रोल संपणार, खरं मिसिंग होणार नाही गाडी अजिबात. तुमच्या टाकीला
किंवा गाडीला मिसिंग प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळं भावानो माझ्यातर्फे प्रेफर करणार की तुम्ही प्रीमिक्सच वापरा, कारण की ऑइल टँकची आपण हे करू शकत नाही, गॅरंटी घेऊ शकत नाही. आजच्यासाठी एवढंच होतं भावानो. माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे RX 100च्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा.